बेसनचे लाडू, 1 वाटी पिठी साखर घेतली, अर्धा वाटी तूप आणि 2 वाट्या बेसन घेतलं आणि तूप टाकायचं कढईमध्ये, थोडं थोडं ठेवायचं आणि बेसनाला छान भाजून घ्यायचं. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. जोपर्यंत व्यवस्थित कलर येत नाही तोपर्यंत 15 मिनिटं भाजायचं. आता वरून थोडं तूप टाकायचं. थोडं भाजल्यानंतर राहिलेलं ते तूप आहे मी ते घातलं आहे. आता व्यवस्थित अजून भाजून घ्यायचं. आता खमंग असा वास येतो आहे तोपर्यंत भाजायचं आणि जळू द्यायचं नाही, मंद आचेवर भाजायचं. आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे, कलरही आलेला आहे थोडा. आता आपण त्यामध्ये आपण पिठी साखर घालूया. पिठी साखर ही व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि आता गॅस बंद करून पिठी साखर होऊ द्यायची आणि वेलची पावडर घालायची, वेलची जायफळ पावडर. त्यालाही व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता आपण गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये गरम बेसन असतं, त्यामध्ये साखर ही विरघळून जाते. आता आपण 10 मिनिटांसाठी ठेवलं होतं. आता आपलं बेसन तयार झालेलं आहे लाडू तयार करण्यासाठी. व्यवस्थित असे बांधून घ्यायचे लाडू. जर कोरडं होत असेल तर त्यामध्ये तूप घालायचं आणि लाडू छान असे करायचे. असे गोल लाडू तयार होतात. आपले लाडू तयार झालेले आहे. तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बेदाणे पण लावू शकता त्याला.